हा स्टेशनचा परिसर. इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत इथून गेलो तर 5-10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला मेन रोड लागेल. आणि मेन रोडपासून आपल्याला बस पकडून श्रीकृष्ण टेम्पलला जायचं आहे. चला तर मग जाऊ. चालत 5-10 मिनटं चालायला लागेल थोडं. तर आता आपण आलो आहे उडुपी स्टेशनच्या बाहेर. सकाळचं वातावरण मस्त आहे. पाऊस पडला आहे त्यामुळे जरा खूप चांगलं भारी वातावरण झालं आहे. हे आपलं स्टेशन आहे. मुंबईला आपलं गरम होतं, इथे भरपूर पाऊस पडतोय. बाहेर मेन रोडला आल्यानंतर ते आपल्याला कृष्ण टेम्पलला जायला आपल्याला बस भेटेल. अशा त्यांच्या लोकल बसेस आहेत. हा मेन रोड आहे. स्टेशनपासून जरा 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथून तुम्हाला लोकल बसेस भेटतील कृष्ण टेम्पलला जायला. 20 रुपये तिकीट आहे लोकल बसची. बस मला 5-10 मिनटं लागले. तू कुठे गेलाय? 10 रुपये. काय बोलतो? 10 रुपये घेतला. मला वाटतं 20. एका ते 20 आहे. हां मला पण ते वाटलं एका ते 20. पहिले ते काय बोलू ते समजतच नव्हतं. हा मेन रोड आहे. तिथे आपल्या उडुपी स्टेशनच्या बाहेर मेन रोडला आलो ना की हा मेन रोडला सोडेल. मग इथून चालत आपल्याला जरा 5-10 मिनटं चालत आपल्याला इथून जायचं. इथून 5-10 मिनटं चालत गेल्यानंतर मग कृष्ण टेम्पल आहे. तर आपण आलो आता कृष्ण टेम्पलच्या थोडंसं पाठी. आपण इथे असं बसेस वगैरे लावायला, गाड्या लावायला वगैरे जागा आहे. तुम्हाला जर समजा इथे आंघोळ वगैरे करायची असेल तर इथे आंघोळ करण्यासाठी हे भक्त निवास म्हणजे बाथरूम कॉम्प्लेक्स आहे. इथे तुम्हाला पर पर्सन 20 रुपये घेतात आंघोळीचे. लेडीज आणि जेंट्स अलग अलग आहे. तर इथे तुम्ही आंघोळ करायला येऊ शकता. तर हे श्रीकृष्ण महाद्वार आहे. हे श्रीकृष्ण टेम्पलची एंट्री आहे इथे. चला तर एंट्री करूयात आपण. मध्ये एंट्री मारल्यावर जरा तुम्हाला इथे असे स्टॉल भेटतील, लोकल स्टॉल. आता बंद आहे कारण का लवकर आलं त्यामुळे. हे पण हे भक्ती निवास आहे का इथे? इथं हॉटेल वगैरे रूम वगैरे भेटतील ना इथे. हे इकडं स्वप्नील इथं. हत्ती पदं गच्छन्त्यनामयं यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतम्. इथे चप्पल स्टँड आहे. इथे आपण चप्पल वगैरे ठेवू शकतो. आणि इथून आपली एंट्री आहे. Y2 श्रीकृष्ण दर्शन. चप्पल ठेव.
इथे प्रसादालय आहे, ते लाडू वगैरे भेटतात. इथे मूर्ती आहेत श्रीकृष्ण. काय झालं? लाईट वाटतं. श्रीकृष्ण दर्शन. हां, इथे जेवण वगैरे बनवतात आणि इथे कृष्ण गौशाळा आहे आतमध्ये. इथे गायी वगैरे आहेत आतमध्ये आणि इथे हे त्यांची चूळ वगैरे आहे, म्हणजे इथे जेवण वगैरे बनवतात. नाही नाही, तिकडे जायचं कसं? हेच आहे ना बिर्ला महादेव. मंदिरात एंट्री मारताना आधी पहिलं टी शर्ट काढावं लागतं आणि फुल पॅन्ट घालावं लागतं आणि मुलींसाठी ड्रेस आणि साडी. टी शर्ट काढल्यानंतरच एंट्री देतात आतमध्ये. हा मंदिराच्या आतमधला परिसर आहे. तर दर्शन घेऊन आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलो आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हे गीता बोलतात. हे इथे स्टॉल आहे. ठीक आहे, प्रसाद वगैरे कोणाला काय घ्यायचे असेल तर इथे घेऊ शकता. आणि इथून मंदिराचा एंट्रन्स आहे. इथून मंदिरात जाण्यासाठी प्रवेश आहे. आणि इथे स्टॉल आहे. हवन चालू आहे. मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. इथे तुम्हाला हॉटेल वगैरे, गेस्ट हाऊस वगैरे तुम्हाला राहायला भेटेल. आणि हे आपले स्टॉल आहेत. इथे प्रसादी किंवा काय इकडे आले वाटतं बाजूला. उभं आहे.